हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 16 मार्च 2025, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी आयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची द्वितीया तिथी आहे. दुपारी 4 वाजेनंतर किंवा 4 वाजल्यापासून तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. दुपारी 2 वाजून 48 मिनिटांनंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 4 वाजल्यापासून वनिज करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6 वाजून 15 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे 5:30 वाजता अशी असेल मित्रांनो. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सत्य प्रमुख द्वितीय परार्ध श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंत कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1946 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम सहस्रे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे भानुवासरे हस्त नक्षत्रे वृद्धी योगे गरजकरण युक्तायाम द्वितीय शुभतिथो वीर गोत्रोत्पन्न निकडाप्पा मोपात्र दुरित क्षेत्र श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात जे काही आपण संकल्प जी पूजाविधी आपण करते त्याचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्त काळी याप्रमाणे. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक 16, 18, 20, 24, 25 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 16. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 16, 24 आणि 26. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 16 आणि 26. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक 16, 20, 24 आणि 26. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी व भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो, विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 26. या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये करू शकता. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. घरी करणार असाल तर त्यासाठी काही नियम आहेत. प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला अभिषेक घेणे संबंधित देवतांचा क्रम प्राप्त आहे. तो जर आपण घेत नसाल तर मग अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, मंदिराच्या बाबतीत असे होत नाही. रोजच्या रोज पूजा
अर्चा ही पंडिताच्या माध्यमातून विधिवत अभिषेक युक्त होत असते, तेव्हा तेथील मूर्ती ही जागृत राहते घरच्या मूर्तीपेक्षा. आणि मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते. जागृत मूर्तीचा दर्शन घेतल्यानंतरही आपल्याला प्रसन्नता वाटते. आणि अशी मूर्ती आपली मनोरथ पूर्ण करण्यास सक्षम असते. मित्रांनो, हे लक्षात घ्या. जर आपण हा नियम पाळू शकणार असाल तरच आपण विचार करावा देवघरामध्ये आपल्या घरच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, अन्यथा करू नये. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे, किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा वा पंचांगधारकास संपर्क साधावा, आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आता यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेषमध्ये संत तुकाराम महाराज यांची जयंती आहे. तेव्हा यांचे चरित्र पूर्णपणे आपल्याला शब्दानुशब्द वाचायचे मित्रांनो, त्यातला अर्थ समजावून घ्यायचा आहे आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे मित्र. कारण असेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो, कारण अशा गुरुचेच आपल्याला मार्गदर्शन हवे असते. त्यांनी स्वतः ईश्वराला प्राप्त केले भगवान विठ्ठलाला, जे कृष्ण रूपात मध्ये आहे. भक्ती मार्गाला काय आवश्यक आहे हे त्यांनी या चरित्रामध्ये त्यांच्या आपल्याला सांगले. पूर्णपणे समर्पित होऊन कुटुंबाची चिंता न करता त्यांनी आपली भक्ती भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केली, विठ्ठलाच्या चरणी. मित्रांनो, सकाळी 11:45 अमृत योग आहे. हा शुभ योग आहे, याचा आपण अवश्य अनुभव घ्यावा मित्रांनो. द्वितीया श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. द्वितीया तिथीवर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपले इतर काय सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 6:15 भद्रा युगाला सुरुवात होत आहे. हा अशुभ राहूच्या अंडर येणारा योग आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. या वेळेपासून आपण आपली कामे जी आहेत महत्वाची ही सावधान रीतीने आपल्याला पूर्ण करायची आहे मित्रांनो, अन्यथा आपल्याला अपयश मिळू शकते मित्रांनो कामामध्ये. अग्नी पृथ्वीवर दुपारी 4 वाजल्यापासून हजर आहे. आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ करायचे असेल तर करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या मित्रांनो, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. जे रेग्युलर आहे ते तेव्हाही आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. तेव्हा आपली महत्वाची जी कामे शक्यतो या 1.5 तासाच्या काळात न करता इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र 2 मार्च पासून वक्री झालेला आहे. असा वक्री ग्रह आपल्याला फळ कसे देईल, तर जसं आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार. मग ते फळ शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे असो, नक्की काय हे जाणण्यासाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे धाव घ्यावी मित्रांनो आणि त्यांच्याकडून जाणून घ्या. मित्रांनो, 27 फेब्रुवारी पासून शनी हा अस्तंगत झालेला आहे, अर्थात तो रवी जवळ गेल्यामुळे निर्बल झालेला आहे. तर असा निर्बल ग्रह
कोणताही ग्रह शनी रवी जवळ गेल्यानंतर निर्बल होतो मात्र मित्रांनो, त्याला अस्तंगत म्हटलं जातं. तर असा अस्तंगत किंवा निर्बल ग्रह आपल्याला काही उपयोगाचा नसतो मित्रांनो, तो फळ देण्याच्या लायक राहत नाही. तेव्हा या संबंधी आपल्याला काही विधी वगैरे करायचे असेल पूजा पाठ, तर आपण शनीशी संबंधित पंडिताच्या माध्यमातूनच जावे मित्रांनो, स्वतःहून काही करू नये मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा. महादेवा.